हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर असा होता दत्त जयंतीचा दिवस. संध्याकाळी जरा घाईच होती आणि ईशान्वीला मॅगी खायची होती. बरेच दिवस झाले मॅगी नव्हती खाल्ली, तर ती मागे लागलेली, तर तिलाही मॅगी करून दिली. प्रसादासाठी मी मूग डाळीचा हलवा बनवला होता, ज्याची मी रेसिपी ऑलरेडी सेपरेट अपलोड केली आहे. नंतर एकीकडे माझी हलव्याची धावपळ झाली होती, दुसरीकडे मी भाजीही मांडली, कारण बऱ्यापैकी घाई होती. प्रशांत यांचं पारायणही चालू होतं, तर पारायण करून आम्हाला मंदिरातही जायचं होतं. तर ही माझी मार्गशीर्ष महिन्याची पूजा आणि ही श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायणाची पूजा. तर येस, मग प्रसाद दाखवल्यानंतर मी माझ्या चपात्या पटकन करून घेतल्यानंतर आम्ही आरती केली आणि इथे आम्ही निघालो मंदिरात जायला. तर माझ्या इथे पिल्लूचे नटखट नखरे तुम्ही बघू शकतायत. गुरुवार असल्यामुळे आम्ही जनरली मंदिरात जायचं डिसाईड करतो. तर इथे आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलेलो. बरीच गर्दी होती. मंदिरात आरती मिळाली, त्यामुळे खरंच खूप छान वाटलं. आणि मग नंतर घरी आल्यावर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस.